जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. ब्रह्मनिरूपण आता समर्थ करतायत. कालच्या निरूपणात आपण पाहिलं की या मुद्द्यावरती आत्ता समर्थ का बोलायला लागले, कुणासाठी बोलायला लागले आणि त्या बोलण्यातून त्यांना काय काय सुचवायचं आहे. काल आपण पाहिलं की त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत, परिते स्वरूप नामातीत असतची असे. जे आहेच आहे असं आपलं स्वरूप, त्याला नाम द्यावं लागतं, दृष्टांत द्यावा लागतो. कारण त्याबद्दल बोलता यावं, त्याबद्दल कळावं आणि त्या प्रक्रियेमध्ये साधकानं राहावं. आता यापुढं समर्थ एक महत्त्वाचं विधान करतायत. दृश्या सबाह्य संचले, परिते विश्वास चोरले, जवळची नाहीसे झाले असतची कैसे. खूप सुंदर ओवी आहे. दृश्या सबाह्य संचले म्हणजे भरून राहिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. संचले आणि ते पण सबाह्य म्हणजे आतही आणि बाहेरही. एखादी वस्तू असणं आणि ती वस्तू प्रत्ययाला येणं, दोन्ही गोष्टी ब्रह्मामुळे घडतात. आता हा विषय आपण जरा समजून घेऊया. एक फूल आहे, पण ते फूल फूल म्हणून का आहे आणि ते फूल आहे हे आपल्याला कळलं म्हणून आपण त्याला फूल म्हटलं. या दोन्ही गोष्टी ब्रह्मामुळे घडून येतात. फुलाचं फूल पण आत ब्रह्म आहे म्हणून आहे आणि ते फूल आहे हे आपल्याला जाणीवेतून कळतं आणि आपली जाणीव ब्रह्माच्या अधिष्ठानावरती कार्य करते. म्हणजेच ओळखणारा तिथे कुणीतरी आहे आणि ज्याची ओळखण केली जाते तिथे सुद्धा तोच आहे. याला म्हणायचं सबाह्य भरून राहणं. नाहीतर मग अशा एका ठिकाणी एक वस्तू आहे, कल्पना करूया बरं का, की तिथे आपण नाही, मग त्या वस्तूला ओळखण्याची प्रक्रिया पण नाही, कारण आपणच तिथे नाही ना. म्हणजे आपण तिथे पाहिजे. आता आपलं असणे पण ब्रह्माशिवाय दुसऱ्या कशानं दाखवता येईल. आपलं शुद्ध अस्तित्व ही तर ब्रह्माची खूण आहे. म्हणजे आपण असणं आणि शिवाय ती वस्तू असणं या दोन्ही गोष्टी असतील तर तिथे एकमेकांची ओळख आहे. त्या वस्तूचा असणे पण सुद्धा ब्रह्मामुळेच आहे. म्हणून सबाह्य ब्रह्म दाटून आहे. दृश्या सबाह्य संचले असं ब्रह्म आहे. नाथ महाराजांनी दत्तात्रयांची जी आरती केली त्यात ते म्हणतात, सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त. याचा अर्थ हाच आहे, सबाह्य दाटून असलेलं परब्रह्म. त्या परब्रह्माला नाथ महाराज दत्त म्हणतायत. पहा, काल आपण पाहिलेली ओवी त्यास नामाचा संकेत कळावया दृष्टांत. आणि मग आता नाथ महाराज आरतीत काय म्हणतायत आणि या ओवीत समर्थ जे सांगतायत दृश्या सबाह्य संचली, याची संगती लागली. याला म्हणायचं संतांचं सांगणं. हे विरोध करणारं असत नाही, त्यामध्ये संगती असते आणि एकच तत्व मांडलेलं असतं. असं हे परब्रह्म सबाह्य संचलेलं आहे. पण समर्थ म्हणतात परिते विश्वास चोरले. चांगदेव 65च्या सुरुवातीलाच माऊली म्हणतात, स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू. तो लपलेला आहे म्हणून जगाचा आभास निर्माण झालेला आहे. तेच समर्थ इथं म्हणतायत. परिते ते म्हणजे परब्रह्म, विश्वास चोरले म्हणजेच लपून आहे ते म्हणून विश्वाचा भास होतो. म्हणजेच विश्वाच्या दृष्टीनं, दृश्याच्या दृष्टीनं ब्रह्म लपलेला आहे. हाही विषय आपण सखोलतेनं पाहूया. विश्वास चोरले म्हणजेच विश्वाच्या किंवा दृश्याच्या दृष्टीनं ब्रह्म हे चोरलं गेलंय, लपलंय. याचा अर्थ असा की दृश्याच्या सीमेमध्ये ते येत नाही. पहा, आपण रस्त्यानं चालत आहे आणि समोरून एक व्यक्ती आली. ती व्यक्ती लांब आहे. जोपर्यंत ती कोण आहे नीट कळत नाही तोपर्यंत ओळख पटत नाही. जवळ आली. आता असं समजू की ती व्यक्ती ओळखीची आहे, आपला जुना मित्र आहे. तर ही व्यक्ती ओळखीची, आपला जुना मित्र हे कुठून आलं? आपल्या बुद्धीतून, आपल्या स्मृतीतून आलं, बरोबर ना. आता समजा ती व्यक्ती अपरिचित आहे.
आता ही व्यक्ती माझ्या ओळखीची नाही हा भावसुद्धा कुठून आला? त्याच बुद्धीतून आला. म्हणजे दृश्याला दृश्य समजतं, दृश्याला अदृश्य समजत नाही. जी व्यक्ती आपण ओळखीची म्हणतो किंवा अनोळखीची म्हणतो ती व्यक्तीच मुळात दृश्य आहे. आपण दृश्यामध्ये आहे तर दृश्यातली ओळख आपण पाहिली. म्हणजे याचा अर्थ उघड आहे की दृश्याच्या सापेक्ष आपल्याला दृश्याचाच अनुभव येतो. अदृश्याचा, जे अलक्ष आहे म्हणजेच परमात्मतत्व, परब्रह्म, आपलं स्वरूप, त्याचा अनुभव येऊ शकत नाही. ते लपलेलं राहतं. जसं चंद्र गोलाकार आहे पण चंद्राची दुसरी बाजू आपल्याला दिसत नाही, कारण ती मागे आहे. आपल्याला जे सन्मुख आहे तेच आपल्याला दिसतं. ती बाजू नाही असं नाही ना खरं. ती बाजू आहे म्हणून चंद्राचं पूर्णत्व आहे. तसंच परब्रह्म आहे पण ते दृश्याच्या टप्प्यात येत नाही. विश्व त्याला ओळखू शकत नाही म्हणून ते विश्वास चोरले असं आहे. समर्थ म्हणतात ते जवळच आहे, जवळची नाहीसे झाले असं त्याची कैसे. जवळच असून नाही आहे असं झालेलं आहे. आता ही गोष्ट म्हणजेच ते आहे पण त्याच्या जाणीवेमध्ये आपण नाही. तिकडे आपण पाहिलेलं नाही, तिकडे आपली दृष्टी वळवलेली नाही, तिकडे आपली जीव चैतन्य शक्ती वळवलेली नाही, म्हणून ते नाहीसं झालेलं आहे, असून पण नाहीसं झालेलं आहे. हे तसंच आहे. समोर एखादी ओळखीची व्यक्ती यावी पण आपण तिची ओळख विसरलेला असावं. मग ती व्यक्ती म्हणते, अरे मला ओळखलं नाहीस? नाही हो, तुम्हाला ओळखलं नाही असं आपण अगदी प्रामाणिकपणे म्हणतो. मग ती आठवण करून देते आणि मग आपल्याला लक्षात येतं. तसं परब्रह्माच्या बाबतीत आपलं झालंय. ओळख आहे म्हणण्यापेक्षा आपणच ते आहोत इतकं स्पष्ट परब्रह्म आहे. पण आपली ओळख विसरली, आपली देहबुद्धी दृढ होत गेली. मग जवळची नाहीसे झाले असं त्याची कैसे असं घडलं. समर्थ म्हणतात, ऐसा ऐकोनिया देव कुठे दृष्टीचा भाव, पाहू जाता दिसे सर्व दृश्यची अवघे. हे भगवंताचं वर्णन ऐकून आपल्याला वाटतं की मग त्याला पाहावं. इतकं ऐकले ना तर मग बघायला जावं. पण ते बघणं आपण करणार कशानं? एखादी गोष्ट आपण करायला जातो ती इंद्रियांच्या मार्फतच करायला जातो असा आपला जीवभाव आहे. पहा, विचार केला आपण, निरूपण ऐकूया, मनाचाच वापर केला. मनामध्ये सतत विचार केला की ऐकूया ऐकूया, बुद्धीनं निर्णय घेतला, ऐकायला बसला तो स्थूल देह बसला. स्थूल देहामध्ये कर्ण आहे, त्या कर्णाचा वापर करून आपण आता ऐकत आहे. ऐकलेली गोष्ट बुद्धीमध्ये समजून घेत आहे, मनामध्ये त्याचं मनन करत आहे, चित्तात साठवून घेत आहे. ही सगळी इंद्रिये आहेत. यानंच आपण काही कर्म करत राहतो. मग भगवंताचं वर्णन ऐकल्यानंतर सुद्धा समर्थ म्हणतात, कुठे दृष्टीचा भाव, त्याला पण आपण इंद्रियांनी पाहायला जातो. जसं आपल्याला एखाद्यानं सांगावं, अरे अमक्या ठिकाणी खूप छान धबधबा आहे, बघून ये. आपण उठावं आणि त्या धबधब्याकडं जावं. तसं आपण भगवंताचं वर्णन ऐकून भगवंताला पाहायला धावतो. आपली इंद्रिये घेऊन, आपला देह घेऊन, आपलं मन बुद्धी घेऊन. समर्थ म्हणतात, अशानं भगवंत दिसत नाही. पाहो जाता दिसे सर्व दृश्यची अवघे. तसं पाहायला गेल्यानंतर दृश्याचीच प्रचिती येते. का बरं? मगाचाच विषय आठवायचा. दृश्याच्या सापेक्ष दृश्यच कळतं, अदृश्य अलक्ष कळत नाही. मग आता उपाय एकच आहे. जे दृश्य आहे त्याचा तर लोप होणार नाही, ते आहे तसं राहणार आहे. म्हणजेच दृश्याची जाणीव जिथून होती त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बंद कराव्या लागतील. आपला देह कुठे जाणार नाही, आपण ज्या घरात राहतो ते घर कुठं जाणार नाही, हे विश्व कुठेही जाणार नाही. आपण त्याच्या जाणीवेतून गेलं पाहिजे. म्हणजेच स्वतःला आपण विसरलं पाहिजे. हे अगदी सोपं उत्तर आहे. पण समर्थ त्या दिशेनं आपल्याला कसं नेतायत पहा. समर्थ म्हणतात, दृष्टीचा विषयो दृश्य तोची जालिया सादृश्य, तेणे दृष्टी पावे संतोष परी ते देखणे नव्हे. दृष्टीस दिसे ते नासे येतद्विषयी श्रुती असे. म्हणून
जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे. जे आपण आत्ता निरूपणात पाहतोय तेच समर्थांनी या 2 ओव्यांमध्ये अगदी स्पष्टपणे मांडलं. दृश्य हा दृष्टीचा विषय आहे. त्याच्यामध्ये अदृश्य येऊच शकत नाही. तोची झालिया सादृश्य तेणे दृष्टी पावे संतोष. त्या दृश्याला आपण अनुभवलं की आपल्याला असं वाटतं की आपण पाहिलं काहीतरी. पहा, गणिताचं उत्तर ठरलेलं असतं. पुस्तकामध्ये गणित असतं. ते गणित सोडवलं आणि आपलं उत्तर आणि पुस्तकात दिलेलं उत्तर एकच आलं की आपल्याला असं वाटतं गणित सुटलं. असा आपला इंद्रियांच्या दृष्टीनं समज करून घेण्याचा स्वभाव आहे की एखादी गोष्ट कळली, समजली. असं भगवंताला समजता येत नाही. असा भगवंत कळत नाही. तेणे दृष्टी पावे संतोष परी ते देखणे नव्हे. म्हणजे हे काही खरं पाहणं होत नाही भगवंताचं, असं समर्थ म्हणतायत. एखादं दृश्य समजणं आणि भगवंत समजणं यामध्ये मूलभूत फरक हा आहे की इंद्रियांची हालचाल भगवंताच्या सत्तेनं घडते, पण भगवंतावरती कुणाची सत्ता नाही. त्यामुळे इंद्रिय नसेल तरी भगवंत आहे. पण इंद्रियांनी येणारा अनुभव इंद्रिय नसेल तर असू शकत नाही. म्हणजे वास येण्यासाठी नाक असावं लागतं, स्पर्श कळण्यासाठी त्वचा असावी लागते. पण हे काही नसलं तरी परब्रह्म असतची असे असं आहे. त्याच्या असण्यामध्ये इंद्रियांनी फरक पडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की या दृश्याला ओलांडून पलीकडे गेलं पाहिजे. दृष्टीस दिसे ते नासे यदद्विषयी श्रुती असे. समर्थ म्हणतात श्रुतिवचनही आहे की जे जे अनुभवाला येतं, जे जे दिसतं, जे जे आकाराला येतं ते सगळं नाश पावतं. म्हणून जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे. जे जे प्रचितीला येतं ते स्वरूपात येतच नाही. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला प्रचिती येत आहे, ही जाणीव ज्याला होत आहे त्याचं विसर्जन होणं गरजेचं आहे. स्वरूप ते निराभास आणि दृश्य भासले साभास. भासास बोलिला नास वेदांत शास्त्री. जिथे भास नाही असं स्वरूप आहे, पण दृश्याचा अनुभव हा भासात्मक आहे. आपण हाही विषय समजून घेऊया. अगदी सोपा आहे. एखादी वस्तू आपल्याला गरम लागते, तीच वस्तू दुसऱ्याला गार असू शकते किंवा आणखी तिसऱ्यासाठी याहूनही जास्त गरम असू शकते. एक थेंब आहे पाण्याचा, आपल्या देहावरती कधी पडतो आणि खाली घरंगळून जातो आपल्याला कळतही नाही. पण एखादी मुंगी असेल तर तोच थेंब त्या मुंगीसाठी प्रलयकारी आहे. असा फरक आहे दृश्याचा. म्हणून दृश्य हे भासात्मक आहे. आपल्याला सूक्ष्मतेचा भास आहे त्या थेंबामध्ये, तर त्या मुंगीला प्रलयाचा भास आहे. कारण एकच, आपलं देह पण आपल्या जवळ, मुंगीचं मुंगी पण मुंगीच्या जवळ. मग खरं कुठलं? पाण्याचा थेंब प्रलय आहे की सूक्ष्म आहे? आपण जे आहोत, जी भूमिका आपली आहे त्याच्यावरती दृश्य ठरलं. म्हणून दृश्याला भास मानलं गेलं. ते खोटं आहे असा अर्थ नाही. पाण्याचा थेंब आपल्याला जाणवणार. कोणी म्हणेल की अहो जाणवतो की थेंब, मग याला खोटं कसं म्हणायचं? पण त्या थेंबाची व्याख्या प्राणी परत्वे, अनुभव घेणाऱ्या परत्वे बदलते, म्हणून त्याला भास म्हटलेलं आहे. पण स्वरूप असं बदलत नाही. शुद्ध अस्तित्वभाव बदलत नाही. जितक्या प्रखरतेनं आपण आहोत आणि आपण राहावं असं आपल्याला वाटतं, तितक्याच प्रखरतेनं आपण आहोत आणि आपण राहावं असं त्या मुंगीलाही वाटतं. असं हे परब्रह्माचं प्रगटीकरण आहे. ते कसं आहे तर निराभास आहे. मग अर्थातच दृश्य जे भासात्मक आहे त्याला नाश आहे. भासास बोलिला नास वेदांत शास्त्री. खरं म्हणजे सद्गुरूंवर विश्वास असेल तर सद्गुरू म्हणतायत ना की भासाला नाश आहे आणि दृश्य भासात्मक आहे, तर ते पटलंच पाहिजे. पण तरीही समर्थ वेदांत शास्त्राचा, श्रुतीचा दाखला देतात. कारण त्यांना ते आणखी ठसवून सांगायचं आहे की पहा, इथेही तेच म्हटलेलं आहे की जे भास आहे ते टिकत नाही, जे दृश्य आहे ते टिकत नाही. आता पुढे एक महत्त्वाचा विचार समर्थांनी मांडला. आपण मगाशी पाहिलं पहा की परब्रह्म सबाह्य व्यापून आहे. म्हणजे जो दृश्याचा अनुभव येतो त्यातही परब्रह्म व्यापून आहेच की. पण तिथे
साधकाला त्या अवस्थेत जावं लागेल तर परब्रह्माचं व्यापकपण कळेल. म्हणून समर्थ म्हणतात, आणि पाहता दृश्यची भासे, वस्तू दृश्या वेगळी असे, स्वानुभवे पाहता दिसे, ते दृश्यासबाह्य. खूप महत्त्वाची ओवी आहे. भगवान गीतेमध्ये म्हणतात की मी सगळीकडे व्यापून आहे, आणि नंतर म्हणतात की मी कशातही नाही. वर करणी वाटतं की परस्पर विरोधी वक्तव्य आहेत, पण तसं ते नाही. अवस्थेवरती वक्तव्य ठरतं. आपण कुठल्या अवस्थेत आहे त्यावरती भगवंताची अवस्था ठरते की कसा भगवंत व्यापून आहे. जसं भाव नसेल आपला तर समोरची मूर्ती भगवंत नाहीच, पण भाव असेल तर समोरची मूर्ती परमात्म स्वरूपच आहे. तसं भगवंताचं व्यापकपण जेव्हा साधक स्वानुभवामध्ये शिरतो तेव्हा लक्षात येतं. आणि पाहता, आणि म्हणजे आणि हा शब्द समर्थांनी अलीकडच्या ओव्यांना धरून घेतलेला आहे. जो मनुष्य इंद्रियांनी भगवंताला धरायला जातो त्याला तो सापडत नाही, हे पटवून दिलं ना समर्थांनी. मग त्यालाच धरून समर्थ म्हणतात की असंच डोळ्यांनी जर त्याला आपण पाहायला गेलो तर आपल्याला दृश्यच दिसणार. जी सद्वस्तू आहे, वस्तू म्हणजेच परब्रह्म जे आहे ते दृश्या वेगळं आहे. वस्तू दृश्या वेगळी असे. जेव्हा साधक दृश्याच्या पलीकडे जातो, म्हणजेच दृश्य ज्या इंद्रियांच्या अनुभवातनं येतंय त्या इंद्रियांमधला त्याचा भाव निघून जातो, म्हणजेच त्या इंद्रियांचा विसर पडतो, म्हणजेच देहबुद्धीचा लय होतो, तेव्हा त्याला स्वानुभव येतो. स्वानुभव म्हणजे स्वरूपाचाच अनुभव आहे बरं का, पण वेगळेपणाने येणारा नाही. स्वरूपाकार जेव्हा तो होतो तेव्हा मग काय घडतं? स्वानुभवे पाहता दिसे, ते दृश्यासबाह्य. भगवान गीतेमध्ये म्हणाले ना की मी सगळीकडे व्यापून आहे. ते भगवन्मय जो झाला त्याच्या लक्षात येतं की भगवंत सगळीकडे व्यापून आहे. आपण माऊली ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं की भगवंत कुठे आहे, तर माऊली विचारतील की कुठे नाही ते सांग, सगळीकडे आहे. पण आपल्यासारख्या सामान्य जीवांना विचारलं भगवंत कुठे आहे, तर आपण म्हणू आम्ही शोधतोय, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अवस्थेवरती ठरतं. भगवंत कुठेही नाही अशी अवस्था पण आहे, आणि भगवंत सगळीकडे व्यापून आहे, सबाह्य आहे अशी पण अवस्था आहे. असं पहा, मी कुठेही नाही, मी कशातही नाही असं जेव्हा भगवान म्हणतात तेव्हा ते काय सांगतात? तुझ्या देहबुद्धीच्या दृष्टीनं मी कुठेही नाही आहे हेच तर भगवंत सांगतायत ना. आणि जेव्हा ते म्हणतात की मीच सर्वत्र व्यापून आहे, तेव्हा देहबुद्धी गळल्यानंतर जे परब्रह्मतत्व सबाह्य व्यापून राहतं त्याबद्दल भगवंत बोलतायत. म्हणून परमार्थामध्ये महत्त्वाचं काय असेल तर तो स्वानुभव महत्त्वाचा आहे. स्वानुभवे पाहता दिसे, ते दृश्यासबाह्य. ते म्हणजे परब्रह्मतत्व. ते मग कसं आहे? लगेच पुढची ओवी समर्थांनी सांगितली. जे निराभास निर्गुण, त्याची काय सांगावी खूण, परी ते स्वरूप जाण सन्निधची असे. ते निराभास आहे, तिथं कुठलाही भास नाही. ते निर्गुण आहे, कुठलेही गुण तिथं नाहीत. त्यामुळं त्याची खूण सांगता येत नाही. तेच स्वरूप आहे, पण समर्थ म्हणतात सन्निधची असे, तेच जवळ आहे. आता जवळ म्हणजे देहाच्या दृष्टीनं जवळ म्हणतो आपण, तसं स्वरूप जवळ नाही. सन्निध आहे, जवळ आहे याचा अर्थ तेच तिथे आहे. आपला देहच उलट लांब आहे, मन बुद्धी या गोष्टीच लांब आहेत, आणि स्वरूप मात्र जवळ आहे. आता ही गोष्ट समजायला त्या अवस्थेत जाणं हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. अर्थात हा सगळा उपदेश समर्थ करतायत तो त्याच साधकासाठी करतायत जो या परब्रह्मस्थितीत जाण्याचा अभ्यास करतोय, तिथे टिकून राहण्याचा अभ्यास करतोय. त्याच्यासाठी या ओव्या सावधानतेच्या ओव्या आहेत, अभ्यासाच्या ओव्या आहेत, टिकून राहण्याच्या ओव्या आहेत. असं पहा, समजा आपण एकटेच व्यायाम करत असू तर आपल्यालाच प्रोत्साहित करत राहावं लागतं की आपल्याच्यानं आणखी होईल, आपल्याला जमतंय वगैरे वगैरे. पण जेव्हा मनुष्य व्यायामशाळेत व्यायाम करत असतो, बरोबरचे मित्र असतात, बरोबरीनं व्यायाम चाललेला असतो, त्यावेळी सगळे प्रोत्साहित करतात. मार आणखी जोर, मार आणखीन 10, आणखी 20 जातील तुला, मार.
आणि मग ते प्रोत्साहन त्याला मदत करतं. तशा या ओव्या आहेत. साधकाच्या अवस्थेमध्ये परब्रह्मस्थितीत राहण्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे, की दृश्याच्या पलीकडेच आपल्याला थांबायचं आहे, अनुभूतीच्या पलीकडेच आपल्याला थांबायचं आहे. जिथं आपण थांबलेलो आहे तिथे आपण गुरुकृपेनं थांबलो आहे. स्वानुभव असं इथं थांबत गेल्यानंतर येणार आहे. कारण जे परब्रह्म व्यापून आहे सर्वत्र ते या स्वानुभवाशिवाय कळून येणार नाही. जर त्या अनुभूतीतून म्हणजेच साधनेच्या शांत निस्तरंग अवस्थेतून आपण खाली आलो तर आपण पुन्हा दृश्यात येणार. मग दृश्यात आल्यानंतर आपण दृश्यालाच धरून भगवंताला शोधायला गेलो तर भगवंत सापडणार नाही. त्यामुळंच दृश्याच्या पलीकडे जाऊन त्या स्थितीमध्ये स्थिर राहणं आवश्यक आहे. समर्थ म्हणतात, जैसा आकाशी भासला भास आणि सकाळांमध्ये आकाश, तैसा जाणीजे जगदीश सबाह्य अभ्यांतरी. किती सुंदर प्रकारे समर्थांनी समजावून सांगितलं पहा. आकाशाची उपमा दिली आणि परब्रह्मस्थिती कशी सबाह्य आहे हे समजावून सांगितलं. आपण आकाशाला पाहतो त्यावेळी आपल्याला आकाश दिसलं असा भास होतो. आकाश वेगळेपणानं आपल्याला दिसतच नाही, कारण आपण आकाशातच आहोत ना. पहा ना, पृथ्वी आकाशामध्ये आहे आणि आपण पृथ्वीवर उभे राहून आकाशाला पाहतो. समज करून घेतो की आपण आकाशाला पाहिलं, पण पृथ्वीवरती आपण असतो म्हणजेच आकाशात असतो. आकाशामध्ये राहून आकाशाला पाहतोय असा भास आपल्याला होतो. तसंच परब्रह्मतत्व सबाह्य व्यापून आहे. दृश्यामध्येही आहे, अदृश्यामध्ये तर आहेच आहे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा स्वतंत्र आहेच आहे. भगवान म्हणतातच की मी सर्वत्र व्यापून पुन्हा शिल्लक राहिलेलोच आहे. मग समर्थ आणखी उपमा देऊन हे समजावून सांगतात की कसा भगवंत स्वतंत्र आहे, उपाधिरहित आहे, म्हणजेच आपलं स्वरूप. उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वन्हीमध्ये परी सिजेना स्वरूप देवाचे. ते रेंद्यामध्ये परी बुडेना, ते वायोमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना सुवर्णासारिखे. पाण्यात आहे पण ते भिजत नाही, पृथ्वीमध्ये आहेच पण ते झिजत नाही, आगीत आहे पण ते स्वतः शिजत नाही, तसं स्वरूप आहे. रेंद्यामध्ये म्हणजे चिखलामध्ये आहे पण बुडत नाही, वाऱ्यामध्ये व्यापून आहे पण उडत नाही, सोन्यामध्ये व्यापून आहे पण सोन्याचे जसे दागिने घडवले जातात तसं स्वरूपाचा दागिना घडवता येत नाही. मग समर्थ म्हणतात, ऐसे जे संचले सर्वदा परी ते आकळे ना कदा, अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. असं हे स्वरूप सगळीकडं व्यापून आहे पण ते कळून येत नाही, कारण आपली अहंता. आपण हा विषय आणि पुढे समर्थ काय म्हणतात तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.